नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व। मराठा मावळ्यांच्या सहाय्याने मुसलमान आक्रमणकर्त्यांचा त्यांनी सामना केला, मराठा साम्राज्य उभं केलं, दिल्लीचं तख्त हलवलं। पण आजची परिस्थिती पाहिली तर डाव्या विचारसरणीचे काही लोक छत्रपती शिवरायांचा चुकीचा इतिहास आपल्या समोर मांडण्याचा, आपल्या नवीन पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतायत। त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय आणि एक सशक्त माध्यम म्हणजे चित्रपट याचा हल्ली यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय। आता एक खालीद का शिवाजी या चित्रपटाचा वाद जो आहे तो चर्चेत आहे। त्याचा ट्रेलर लॉन्च झाला तसं त्यामध्ये अनेक चुकीचे दावे करण्यात आले होते। म्हणजे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% अधिक सैनिक हे मुसलमान होते किंवा छत्रपती शिवरायांनी रायगडावर मशीद बांधली, असे अनेक चुकीचे दावे या चित्रपटातून करण्यात आले। आज त्याचं प्रदर्शन होणार होतं, पण अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्याचा विरोध केला आणि अखेर याचं प्रदर्शन जे आहे चित्रपटाचं ते पुढे ढकलण्यात आलं। छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करणं किंवा अनेक चुकीचे दावे आज आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत आणि हे किती गंभीर आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आणि आपल्या सोबत आहेत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे अभ्यासक, व्याख्याते, लेखक निलेश भिसे। नमस्कार निलेश जी। जय श्रीराम, जय शिवराय। मी निलेश रमेश भिसे। रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय। साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। निलेश जी, खालीद का शिवाजी याचा जसा ट्रेलर लॉन्च झाला तसे अनेक जे चुकीचे दावे होते ते समोर आले, त्यामुळे अर्थातच विरोध झाला। पण मुळात तुमचा आक्षेप काय आहे? माझा आक्षेप ट्रेलर बघून जो आहे तो असा आहे की ट्रेलरमध्ये ज्या अनैतिहासिक गोष्टी दाखवल्यात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान होते, असं एक वाक्य आहे। आता मला सांगा, 17व्या शतकातला हा सगळा इतिहास आहे, तेव्हा काय जातनिहाय, धर्मनिहाय अशी काही गणना झाली होती का सैन्याची? त्याची काही कुठं आकडेवारी समकालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये काही बघायला मिळते का? हे धादांत खोटं विधान की 35% सैनिक हे मुसलमान होते, बरं त्याला काहीच अर्थ नाही। हे व्याख्यात्यांनी, सो कॉल्ड व्याख्यात म्हणतो मी यांना, की ज्यांनी चीप पॉप्युलरिटी मिळवण्यासाठी, टाळ्यांचा कडकडाट मिळवण्यासाठी मांडलेली ही सगळी कथानक आहेत, ही फेक नॅरेटिव्ह आहेत आणि स्वतःच्या तुंबड्या भरणं, लाख लाख रुपयाची मानधनं घेऊन अशी व्याख्यानं करणं आणि लोकांना आवडेल, लोकांना बरं वाटेल, सर्वसमावेशक प्रत्येकाने आपल्याला व्याख्यान करायला बोलवलं पाहिजे, अशा पद्धतीतली ही सगळी मांडणी आहे। आणि ह्याच्या जोडीला एक आपण असं म्हणतो ना की कुठेतरी कादंबरी, कथा ह्याच्यामध्ये ह्याच्यामधलं एखादं वाक्य उचलायचं आणि ते वाक्यच पुरावा म्हणून वारंवार पुढे आणायचं, तर याला कुठलाही आधार नाही। तर आमचा आक्षेप त्या गोष्टीला आहे, 35% सैन्याचा जो विषय आहे तो। आणि किती घाणेरडी गोष्ट ही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते। एकीकडे म्हणायचं की धर्मामध्ये भेद निर्माण केले जातात, दोन धर्मांमध्ये संघर्ष उत्पन्न केला जातो, पण ह्याच्या मुळाशी गेलं तर ह्याच्या मुळाशी हीच लोक आहेत सगळी, जे मुद्दामून असे नॅरेटिव्ह चालवतात की 35% मुसलमान होते म्हणून बाकीच्या लोकांच्या मनामध्ये मग असंतोष निर्माण झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जो लढतो तो मावळा, त्याची जात धर्म हे बघत नाही आपण कधी, पण मुद्दामून यांनी गेली 20 वर्ष अशी मांडणी केली आहे की 35% मुसलमान होते, ती 40%, 45%, अगदी काही काही नतद्रष्ट लोक तर आता ती 70-80% ती आकडेवारी त्यांनी नेलेली आहे। दुसरा माझा आक्षेप आहे की त्यांचे 11 बॉडीगार्ड्स हे मुसलमान होते, असं त्या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। हे म्हणजे काड्यांवरून माडी बांधल्यासारखं आहे। एखादी काडी मिळाली की त्या काडीवर अख्खी माडी उभी करायची, असा हा दांभिकपणा आहे। ह्या 11 मुसलमान बॉडीगार्ड्सची नावं द्यावी त्यांनी की कुठले कुठले 11 बॉडीगार्ड्स आहेत ते, हे काहीच हे सादर करणार नाहीत।
आणि हवेत तीर सोडणार, स्वतःला पाहिजे त्या पद्धतीमध्ये इतिहासाचं लेखन करणार, ज्याला ऐतिहासिक आधार काहीही नाहीये. तिसरा आक्षेप आहे की रायगडावर मशीद बांधली. कधी रायगडावर मशीद बांधली आणि कोणी बांधली आहे? ह्यांचं असं म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांची उभी कारकीर्द 1630 ते 1680, 50 वर्षांची हा एक झंझावात आहे. या 50 वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही मशीद बांधलेली नाही. एकही मशीद बांधलेली नाहीये. कुठून आलं हे? मग काहीतरी सांगायचं, कुठल्या तरी मामा देशमुखांचं उदाहरण द्यायचं. हे मामा देशमुख कोण आहेत? ह्यांनी नोंद करून ठेवली म्हणजे ती समकालीन झाली का? माझं ह्यांना प्रश्न आहे की समकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस अशी कुठली नोंद तुम्हाला सापडते का ज्याला ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व असतं? असे जर का पुरावे मिळाले तर नंतर 200 वर्षांनी आणि 100 वर्षांनी काय लिहून ठेवलं याला काही अर्थ नाहीये. तर असे हे 3 आक्षेप आहेत माझे की जे त्या ट्रेलर मधून बघायला मिळत आहेत. म्हणजे शिवचरित्रकार गजाननराव मेहेंदळे यांनी सुद्धा सांगितले की केवळ 3% जे होते ते मुसलमान सैनिक छत्रपती शिवरायांच्या ह्याच्यात होते, पण यांचा जो 35%हून अधिक जो दावा आहे तो कशा प्रकारे चुकीचा आहे हे खरं म्हणजे यातून समोर येतं. तुम्ही याबद्दलचं एक निवेदन जे आहे ते सरकारकडे सुद्धा मांडलेलं आहे आणि सरकारने सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिलाय. तर सरकारकडून नेमका कसा प्रतिसाद तुम्हाला मिळाला? सरकारकडून कसा प्रतिसाद मिळाला हे सांगण्याच्या आधी एक फक्त इथे नमूद करू इच्छितो. तुम्ही जे म्हणालात की 3% मुसलमानांचा विषय, तो 3% पण नाही आहो. तुम्ही आपले थोर इतिहासकार सन्माननीय गजानन भास्कर मेहेंदळ्यांचं ते जर का आपण नीट सगळं वाचलं, त्यांचं जे काही भाषण आहे ते ऐकलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की 3% पण नाहीयेत. 3% पण खूप झाले आणि त्याच्यात 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत त्यांनी. ह्याच्यामध्ये शहाजी महाराजांच्या काळापासून पदरी असणारे मुसलमान लोक, ती दरबारी असण्याचं कारण म्हणजे शहाजी महाराज काही वर्ष आदिलशाहीकडून लढले, काही वर्ष निजामशाहीकडून लढलेले आहेत. आणि त्यावेळेस निजामशाहीच्या दरबारात असताना, आदिलशाहीच्या दरबारात असताना काही त्यांच्या पदरी मुसलमान व्यक्ती होत्या, पण त्या कालांतराने आपल्याला बघायला मिळत नाहीत. शहाजी महाराजांनी त्याच्यातल्या काही त्या व्यक्ती शिवाजी महाराजांकडे पाठवल्या, पण कालांतराने त्या नाहीशा होतात. त्या कुठेही इतिहासात आपल्याला बघायला मिळत नाहीत. आणि त्याचं कारण असं आहे की तेव्हा हिंदवी स्वराज्याचा जो विचार होता, तो विचाराची नुसती सुरुवात झाली होती. त्यामुळे त्याच्या 3-4 आपल्याला कॅटेगरीज करायला लागतील. एक तर शहाजी महाराजांच्या काळातली असलेल्या मुस्लिम व्यक्ती, ज्या काही मोजक्या आपल्याला बघायला मिळतात, पण त्याही पुढे राहत नाहीत. त्यामुळे त्याचा आणि हिंदवी स्वराज्याचा काही संबंध नाहीये, कारण की ते शहाजी महाराज आदिलशाहीकडून लढत होते, निजामशाहीकडून लढत होते, त्यामुळे त्यांच्याबरोबरच्या त्या काही मुस्लिम व्यक्ती होत्या. दुसरा त्याच्यातला भाग आहे की काही ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यासाठी काही मुसलमान व्यक्ती पदरी होत्या. म्हणजे आरमाराचा विषय असेल, फारसी भाषेचा विषय असेल, फारसी भाषेची माहिती होण्यासाठी, फारसी भाषेमध्ये पत्रव्यवहार होण्यासाठी, त्याच्यासाठी काही मुसलमान व्यक्ती पदरी होत्या. पण याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्यात एवढे एवढे मुस्लिम होते या म्हणण्याला काही अर्थ नाही. आता आपण दुभाषी म्हणून अनेक वेळेला लोकांची मदत घेतो. मग दुभाषी म्हणून एका लोकांची मदत घेतली म्हणजे ते काय आपले निष्ठावान सैनिक होतात असं होत नाही. विदेशी जेव्हा काही आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये अशा अनेक लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते. आरमारासाठी पोर्तुगीजांची मदत घेतलेली आपण, मग आरमारासाठी आरबांची मदत घेतली आपण, मग आरबांची मदत घेतली, पोर्तुगीजांची मदत घेतली. याचा अर्थ आरबांमुळे आणि पोर्तुगीजांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. अशा एका काडीवरून जर का माडी उभी करण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल तर तो किती चुकीचा आहे. तिसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये काही पगारी माणसं होती की पगारासाठी ते काम करायचे. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा हा दुय्यम भाग होता आणि त्यांनी अनेक वेळेला आपल्या नोकऱ्या बदललेल्या आहेत. आता काझी हैदर म्हणून फार हे ऊर बडवतात सगळे
की किती खोटा प्रचार केला जातो. महाराजांचा न्यायाधीश म्हणे काझी हैदर होता, महाराजांचा वकील म्हणे काझी हैदर होता. आता हा काझी हैदर हा पुढे औरंगजेबाला मिळालेला आहे, आणि नुसताच मिळाला नाही तर मावळ मुलखातली सगळी आपल्या इथली माणसं फोडण्याचं काम तो करतोय. आणि पुढं संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी त्याला हाकलून दिलेलं आहे. त्याने एक किल्ला घेतलाय, त्याने मोगलांच्या बाजूने आपल्याशी लढून एक किल्ला घेतलाय. त्यामुळे ही तिसरी कॅटेगरी झाली की फक्त पगारासाठी. आणि हे नंतर पुन्हा त्या, म्हणजे मी असं म्हणतो की शेवटी वळणाचं पाणी वळणारच जाणार. म्हणजे जरी ते इथं पगारी नोकर म्हणून असले तरी कालांतराने ते परत मोगलांकडे गेलेले आहेत. आणि मग चौथा प्रकार येतो की जो खरंच प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पटल्यामुळे शिवाजी महाराजांच्या पदरी होता, असा चौथा प्रकार येतो. या चौथ्या प्रकारात तर अगदी 2-3 नावांव्यतिरिक्त चौथं नाव सापडणार नाही किंवा म्हणजे प्रामाणिकपणाने इथं राहिले. ह्याच्यामध्ये दौलत खानाचा उल्लेख केला जातो. हा दौलत खान नंतर फितूर झालेला आहे, तशा नोंदी आहेत. त्यामुळे विनाकारण 2-4 नावं सापडणार, आणि त्या 2-4 नावांच्या मध्ये मी ज्या 4 कॅटेगरीज सांगितल्या त्या 4 कॅटेगरीज मध्ये ते बसतात का ते पहिल्यांदा बघायला पाहिजे. आणि जी चौथी कॅटेगरी मी सांगितली त्याच्यात जर का बसत असतील तर मग तुम्ही म्हणा. आणि मग त्याच्यात सुद्धा पुढे गेल्यानंतर जर का आपण इस्लामचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ज्याला पटेल तो मुसलमान राहणारच नाही, त्याचं नाव फक्त मुसलमान असेल. पण तो जर का दारुल इस्लामच्या विरोधात लढतोय, तो जर का शरिया कायद्याच्या विरोधात लढतोय, कारण की औरंगजेबाची सत्ता शरिया कायद्याच्या आधारे चालू होती, फतवा आलमगिरीच्या आधारे. तो जर का त्या पद्धतीमध्ये शिवाजी महाराजांच्या बाजूने लढतोय म्हणजे तो शरिया कायद्याच्या विरुद्ध लढतोय. आणि शरिया कायद्याच्या विरुद्ध लढल्यामुळे, दारुल इस्लामच्या विरुद्ध लढल्यामुळे, दारुल हडप असलेल्या सगळ्या जमिनीचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करण्याचे ह्यांचे मनसुबे आहेत, याच्या विरुद्ध तो लढत असल्यामुळे तो मुसलमान राहतच नाही, तो मोमीन राहतच नाही, तो दांभिक त्याची गणना होते. त्यामुळे 35% मुसलमान हे तर फेक नॅरेटिव्ह आहे. आणि असे जे कोण 1-2 मुसलमान असतील ते अकॉर्डिंग टू इस्लाम ते मुसलमानच राहत नाहीत, ते दांभिक, त्याला असा शब्द वापरलेला आहे. तर असा हा सगळा मला खुलासा आधी करायचा होता. आणि मग त्याच्यानंतर सरकार दरबारी तुम्ही जे म्हणालात की कसा प्रतिसाद होता, तर काही गोष्टी लक्षात आल्या की हिंदुत्ववादी सरकार असताना देखील असं का होतंय, आणि अस्वस्थता पसरली. आणि त्या अस्वस्थतेतून आम्ही तडक मंत्रालय गाठलं, आणि मंत्रालयात संबंधित जे मंत्री होते माननीय आशिषजी शेलार यांची भेट घेतली. खूप चांगली भेट झाली. त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही संगतवार सगळ्या त्यांच्यासमोर मांडल्या. आणि हे जर का महाराष्ट्रात असा चित्रपट आला तर कशा रीतीने धार्मिक कलह इथं निर्माण होऊ शकतो, कशा रीतीने 2 धर्मांमध्ये भांडण निर्माण होऊ शकतात, हे आम्ही त्यांना आमच्या पद्धतीमध्ये सगळं एक्सप्लेन केलं. त्यांनाही ते पटलं, आणि त्यांनी तात्काळ त्यांच्या संस्कृती मंत्रालयाच्या सचिवाकडे तात्काळ त्यांना निर्देश दिले की हा चित्रपट ह्याला सेन्सॉर सर्टिफिकेट कसं मिळालं, सेन्सॉर समितीवर तेव्हा कोण होतं, त्यांनी याचा अभ्यास केला का नाही, त्याच्यात पण काही खोडसाळपणा झालेला आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये जेव्हा हा चित्रपट पाठवला गेला तेव्हा त्याच्यात पण काही गडबड गोंधळ झालेला आहे का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे असे निर्देश माननीय आशिषजी शेलार साहेबांनी दिलेले आहेत, तात्काळ दिले. आणि लगेच केंद्र सरकारकडे हा पिक्चर याचं प्रदर्शन थांबवावं आणि रिएक्झामिन करावं, पुनर्परीक्षण करावं, असं त्यांनी केंद्र सरकारकडे लगेच लेटर पाठवलं. आणि आपण बघतोय की आज त्या चित्रपटाचं प्रदर्शन थांबलं. काय आहे त्या चित्रपटामध्ये आणखीन एक सीन आहे, त्या ट्रेलरमध्ये दिसतो की तो एक मुसलमान मुलगा आहे, तो खालिद नावाचा लहान मुलगा आहे, आणि अफजल खान वधाचा चॅप्टर त्याचे शिक्षक शिकवत असताना त्या इतर मुलं शाळेतली त्याला अफजल खान म्हणून हाक मारतात. आता किती भयानक प्रसंग आहे हा. एकीकडे म्हणायचं आम्ही सौहार्दाने राहणार आहोत,
पीस अँड हार्मनी आणि हे सगळे मोठे मोठे पल्लेदार शब्द वापरायचे. आणि दुसरीकडे मात्र जे हे शब्द वापरतात तेच अशा कलाकृती निर्माण करतात की त्या मुलाला लोक, त्या बाकी शाळेतली मुलं अफजल खान म्हणून चिडवतात. असं कधी झालंय का हो महाराष्ट्रात? तुम्ही पण आम्ही पण सगळेजण शाळेमध्ये चौथीत असताना शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला अभ्यासायला होतं. ते बालभारतीचं पुस्तक सगळ्यांना खूप लोकप्रिय असणारं ते चौथीतला इतिहास, कारण की तो महाराजांचा इतिहास. आणि आपण, तुम्ही आठवा तुमचं बालपण, कधी असं शाळेमध्ये झालंय का की अफजल खान वधाचा चॅप्टर चालू असताना शाळेमध्ये नक्कीच आपल्या मुसलमान मुलं असतील, वर्गात असतील, पण त्या मुलाला कोणी डिवचलंय, त्या मुलाला कोणी अफजल खान म्हणून हाक मारली, त्या मुलाला कोणी शाहिस्ता खान म्हणून हाक मारली? कधीच झालेलं नाहीये असं, कधी म्हणजे कधीही झालेलं नाहीये. पण मुद्दामून असं त्या चित्रपटामध्ये दाखवून लहान मुलांच्या मनामध्ये दुहीची बीज पेरायची. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली हे महाराष्ट्रातलं वातावरण दूषित करण्याचं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर करण्याचं काम हा चित्रपट करतोय. आणि त्यामुळे या चित्रपटावर, हा चित्रपट बॅन झाला पाहिजे म्हणून आम्ही सरकार दरबारी गेलो आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ठीक आहे, सुरुवातीला काही गोष्टी घडल्या ज्या घडणं खरं तर अपेक्षित नव्हतं, बिलकुल अपेक्षित नव्हतं. पण त्या गोष्टी का घडल्या, कशामुळे घडल्या, याची रितसर चौकशी केली जाईल असं आम्हाला आश्वस्त केलं. आणि दोषींना कधी त्याची क्षमा गया केली जाणार नाही असे लगेच निर्देश दिले. आणि तात्काळ या गोष्टी आपण बघतोय की अंमलबजावणी त्याची झाली आणि चित्रपटाचं प्रदर्शन हे थांबलेलं आहे. अनेक वर्षांपासून जर पाहिलं तर ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबतीत वाद हे ठरलेलेच आहेत. तर अशा वेळी ऐतिहासिक चित्रपट बनवताना काही वेगळे निकष असणं गरजेचं आहे का? म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या बाबतीत सुद्धा पहिल्यापासून, विषयापासून ते बनवण्यापर्यंत, कारण एकदा का चित्रपट तयार झाला की मग बजेट आहे किंवा इतर अनेक कारणं सांगून त्या चित्रपटाचं प्रदर्शन केलं जातं. तर त्यासाठी काही वेगळे निकष, नियम असावे असं तुम्हाला वाटतं का? त्यासाठी खरं तर काही निकष असले पाहिजेत असं माझं ठाम म्हणणं आहे. इतिहास हा असा विषय आता महाराष्ट्रांना, एक तर संपूर्ण देशभर असा झालेला आहे. एक तर गेले अनेक वर्ष इतिहासावर, इतिहासाचे चुकीचे संदर्भ जोडून आपला इतिहास हा पराभूत लोकांचा इतिहास आहे. आपला इतिहास म्हणजे मोगलांचा इतिहास आहे. आपल्याकडे मोगलांचं महिमामंडन एवढं केलं गेलं आणि आपल्या रूढी, परंपरा, धर्म, संस्कृती, आपली भाषा, आपलं सत्व, आपलं साहित्य हे सगळं खराब होतं. आपले धर्मग्रंथ खराब होते, बुरसटलेले, मागासलेले होते, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणारे होते, जाती भेदाला खतपाणी घालणारे होते. असंच इतिहासाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. आता त्यात आणखीन भर पडते ती सिनेमॅटिक लिबर्टीची. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली मला माझा जो त्या चित्रपटाचा जो हिरो असतो, ज्या चित्रपटावर जो चरित्रनायक आहे त्या चित्रपटाचा, त्याच्यावर चित्रीकरण करताना वाटेल त्या पद्धतीमध्ये सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार घेऊन काहीही सीन हे चित्रित केले जातात की जे जनभावांना दुखावणारे असतात, आहत करणारे असतात. मग आता राहता राहिला प्रश्न की इतिहास जो आहे तो इतिहास, ऐतिहासिक कागदपत्र ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा वाचायला कठीण असतात, समजायला कठीण असतात. तर सामान्य लोकांपर्यंत जाण्यासाठी काही मनोरंजनाच्या आधारे आम्हाला त्यांच्यापर्यंत न्याव्या लागतात असं काही जणांचं म्हणणं आहे. काही हरकत नाही, मनोरंजनाच्या आधारे तुम्ही द्या, पुढे आणा त्या गोष्टी. काही तुम्ही काल्पनिक गोष्टी त्याच्यामध्ये दाखवू शकता, पण तो कल्पना विलास करताना मूळ इतिहासाशी प्रतारणा होणार नाही. मूळ इतिहासामध्ये असलेलं जे आपलं जो आराध्य दैवत आहे आपलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, किंवा जो आपला चरित्र नायक आहे त्या चित्रपटाचा, त्याच्या इमेजशी, त्याच्या एकंदरीत कर्तृत्वाशी कुठेही प्रतारणा होऊ नये असा कल्पनाविलास असावा. पण मुद्दामून खोडसाळपणे ठरवून स्वतःचे अजेंडे रेटण्यासाठी तुम्ही जर का शिवाजी महाराजांनी मशीद बांधली हे दाखवणार असाल तर ती सिनेमॅटिक लिबर्टी खपवून घेतली जाणार नाही. हे म्हणजे तुम्ही त्या चरित्र नायकाच्या पूर्ण विसंगत दाखवताय, पूर्ण विरोधी दाखवताय सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली.
उद्या जर का सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली औरंगजेब औरंगजेब कसा इस्लामचा द्वेष करणारा होता असं जर का दाखवलं तर ते चालणार आहे का? औरंगजेब हे आपल्याला ऐकवलं जर तो टोप्या शिवायचा, तर टोप्या शिवायचाच नाही तो. असं जर का दाखवलं त्याचं चित्र, तो कायम जप करायचा, ती जपमाळ त्याच्या हातातून काढून टाकायची. आणि तो जर का कायम ती जपमाळ करताना समजा तो नमाज पडत असेल तर त्याच्या जागी त्यांनी वेगळ्या धर्माची प्रार्थना केली सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली. औरंगजेबाचं चित्रण जर का असं केलं तर चालणार आहे का ते? औरंगजेब हा कशा रीतीने इकडे शिवाजी महाराजांशी म्हणजे तेही हे आपले अजेंडे रेटण्यासाठी ते हेही उद्योग करतील, हाही विरोधाभास ते दाखवतील. कारण की इथं सेक्युलरिझमचा अर्थच हा आहे की मोगलांचं महिमामंडन करायचं, मोगल अत्याचारी असताना ते किती चांगलेत हे दाखवायचं, यालाच सेक्युलरिझम म्हणलं जातं. मग ही अशा सगळ्या गोष्टी उलट्या पुलट्या दाखवलेल्या या सगळ्या चालणार आहेत का आपल्याला? त्यामुळे इतिहासावर जर का चित्रपट बनवायचा असेल, इतिहासावर जर का काही बनवायचं असेल तर सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी, पण त्या कॅरेक्टरचं ते जो चरित्र नायक आहे त्याची जी कारकीर्द, त्याचे स्वभाव वैशिष्ट्य, त्याचे गुण ह्याला अपेक्षित. म्हणजे आता उदाहरणार्थ कल्याणच्या सुभेदाराची जी सून आहे तिची जी गोष्ट आहे ती काल्पनिक गोष्ट आहे. त्या गोष्टीला ऐतिहासिक आधार नाहीये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तिला मावळ्यांनी आणलं आणि मग शिवाजी महाराजांनी तिला साडी चोळी देऊन पाठवलं आणि ती जी कविता केली शिवाजी महाराजांच्या तोंडी घातली अनेक कादंबऱ्यांमध्ये, तर तो कल्पना विलास आहे, त्याला ऐतिहासिक आधार काही नाहीये. पण शिवाजी महाराजांच्या चरित्राशी ती गोष्ट सूट होते. शिवाजी महाराजांचं चरित्रच एवढं निष्कलंक होतं की त्या सगळ्या कारकिर्दीशी, त्या सगळ्या चरित्राशी ती गोष्ट अगदी सूट होते, अगदी यथोचित वाटते. ही गोष्ट औरंगजेबाच्या चरित्राशी यथोचित वाटणार नाही, ही गोष्ट अफजल खानाच्या चरित्राशी यथोचित वाटणार नाही. ही उद्या जर का कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेवर जर का चित्रपट आला तर इतिहासात जरी आधार नसला तरी देखील शिवाजी महाराजांच्या चरित्राशी सुसंगत असणारी अशी ती कथा आहे, याबद्दल सगळ्यांना खात्री आहे. पण जर का हीच गोष्ट जर का औरंगजेबाच्या बाबतीत केली कोणी आणि पिक्चर काढला तर लोक ऍक्सेप्ट करतील का होते? हेच अफजल खानाच्या बाबतीत ज्यांनी त्याच्या 63 बायका मारल्या ह्याच्याबद्दल ऍक्सेप्ट करतील का? ज्या औरंगजेबाने शहाजहानला हाल हाल करून त्या तुरुंगात खितपत पडला होता, तो स्वतःच्या मुलाला पण मारलं औरंगजेबाने, स्वतःच्या भावंडांची हत्या केली, आणि उद्या जर का सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आम्ही औरंगजेबाचं बंधुप्रेम ह्याच्यावर जर का सिरियल चालवली, औरंगजेब कसा पितृभक्त होता आणि ते शहाजहानचे चरण दाबता दाबता, सेवा करता करता शहाजहानच्या प्राणांचा उत्सर्ग झाला आणि औरंगजेब व्याकुळ होऊन रडत होता, असं दाखवलं तर चालणार आहे का? कारण की औरंगजेबाचे ते कॅरेक्टरच नाही, त्याला ते सूटच होणार नाहीये. त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली औरंगजेबाने जर का शहाजहानचे 4 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे हाल केले असतील तर तुम्ही 10 वेगवेगळ्या प्रकारे हाल केले असं दाखवा, म्हणजे ती कुठेतरी सिनेमॅटिक लिबर्टी तुम्हाला ती सूट होईल. आणि हे सिनेमॅटिक लिबर्टीचं जे खूळ आलेलं आहे, हे खूळ रोखण्यासाठी मला काही कलाकृतीच्या विरोधात नाही, मी काही कलेच्या विरोधात नाही, मी काही लिबर्टीच्या विरोधात नाही, स्वातंत्र्याच्या विरोधात नाही, पण स्वातंत्र्याच्या नावाखाली जो काय हा नंगानाच चालू आहे, जो काय स्वैराचार चालू आहे, त्याच्या आम्ही नक्की विरोधात आहे. आणि त्यासाठी ऐतिहासिक चित्रपट जर का तुम्ही काढणार असाल तर किमान इतिहास संशोधकांची एक कमिटी नेमावी, तिचा सल्ला घ्यावा, पहिलं स्क्रीनिंग त्यांच्या समोर व्हावं आणि ते जे काही गोष्टी सांगतील ती ऐकण्याची तयारी पाहिजे. नाहीतर मग असे विषय होतच राहणार कायम. राष्ट्रपुरुष, ऐतिहासिक महापुरुष यांचे अपमान, त्याच्या आधारे धुई माजवणं, त्याच्या आधारे 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं, जे की या पिक्चरमध्ये दाखवलेले.
जाता जाता एक प्रश्न विचारते, म्हणजे तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टी विषयी बोललात. आता मध्यंतरी छावा चित्रपट आला, त्यातलं सत्य बघून सुद्धा लोकांना त्रास झाला, मग ते कसं खोटं हे सांगण्याचा प्रयत्न झाला. आणि कायमच छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते हे दाखवण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. पण येणाऱ्या पिढीसाठी हे असं दाखवणं किती गंभीर आहे, याविषयी तुम्हाला काय वाटतं? आता बघा, अगदी योग्य तुम्ही प्रश्न विचारलात की येणाऱ्या पिढीसाठी या सगळ्या गोष्टी दाखवणं हे किती गंभीर आहे, किंवा त्या संबंधात मला म्हणायचं, छावाचंच मी उदाहरण देतो की जे दाखवलंय छावामध्ये, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे 40 दिवस क्रूर हाल, यातना त्यांनी सहन केल्या, त्याच्यातलं 10% फक्त स्क्रीनवर दाखवलं असेल. त्यांनी जेवढं सहन केलंय त्याच्या 10% पण नाही, मला तर त्याच्यापेक्षा कैक पटीने हाल संभाजी महाराजांचे झालेले आहेत. औरंगजेबाने केलेले ते, त्यांना क्रूर यातना दिल्यात संभाजी महाराजांना औरंगजेबाने. 10% फक्त दाखवलं तर जनमानसामध्ये किती प्रचंड संतापाची भावना या मोगलांच्या विरुद्ध, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, मोगलांच्या विरुद्ध किंवा इस्लामिक जिहादच्या विरुद्ध, मुसलमानांच्या विरुद्ध मी म्हणत नाहीये. इस्लामिक जिहादचं जे महिमामंडन केलं जातं, मोगलांचे जे महिमामंडन केलं जातं, त्याच्या विरुद्ध एक स्वाभाविक संताप जनमानसामध्ये तयार झाला. खरं तर छावा हा चित्रपट हा देखील सेक्युलर लाईनवर केलेला चित्रपट आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला देखील आपण की ही लढाई कुठल्या धर्माच्या विरुद्ध नव्हती, आणि नव्हतीच, ठीक आहे, आपण मान्य करूया, नव्हती. पण इस्लामिक जिहादनी जे काही केलेलं आहे, इस्लामिक जिहाद्यांनी जो काही नंगानाच त्या काळी घातलेला आणि आत्ताही चालू आहे, त्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी ज्या धर्मावर अन्याय अत्याचार होत होता त्या धर्माची बाजू उचलून धरली, हेही तेवढंच सत्य आहे. त्यामुळे ह्या चित्रपटांचा जनमानसावर नक्की परिणाम होतो. म्हणून चित्रपटामध्ये आपण काय दाखवतोय त्याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. आता छावाच्या प्रदर्शनाच्या आधी एका गाण्यामध्ये संभाजी महाराज लेझिम खेळताना दाखवले, तर अनेक लोकांची भावना आहत झाली. त्यामुळे ते चूक आहे का बरोबर आहे त्याच्यात मला जायचं नाही, पण जनमानसाची भावना आहत झाली. जनमानसामध्ये आपले छत्रपती, आपले राजे हे लेझिम खेळताना दाखवणं हे त्याला नाही पटलं. त्या डायरेक्टरनी मोठ्या मनाने हे ऍक्सेप्ट केलं आणि तो सीन कट केला. तर ही सगळी तयारी ही सिनेमा बनवणाऱ्यांची असली पाहिजे की त्यावेळी छावाच्या वेळेस त्यांनी ती तयारी दाखवली, त्यांनी तो सीन कट केला. अनेक जणांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवला, त्यांनी तो सीन कट केला आणि तो सीन कट केला. ठीक आहे, काही जणांच्या मते ते बरोबर असेल, पण लोकांना नाही आवडलं. आमचे छत्रपती, आमचे महाराज हे असे लेझिम खेळताना आम्ही नाही बघू शकत असं त्यांचं म्हणणं पडलं, ते त्यांनी कट केलं. त्याच धर्तीवर अशा सिनेमा जेव्हा येतात तेव्हा एक कमिटी असावी आणि तिने तो पिक्चर बघावा की ऐतिहासिक कॅरेक्टरच्या दृष्टीने, कारण की तो ऐतिहासिक पुरुष आपल्या मनपटलावर आपण त्याला देवतेचं रूप दिलेलं असतं. त्यामुळे ती देवता लोकांच्या मनानुसार, लोकांच्या मतानुसार तिचं वावर कसा आहे स्क्रीनवर ह्याच्यानुसार ती जनभावना दुखावली जाते किंवा सुखावली जाते. या चित्रपटाचं प्रदर्शन तर थांबलेलं आहे, पण इथून पुढे तुमची भूमिका काय? इथून पुढे माझी भूमिका हीच आहे आणि मी माझ्या आता फेसबुक पोस्टद्वारे पण मी ही मागणी केलेली आहे सरकारकडे की ह्या चित्रपटाचं हे जरी 3 डायलॉग त्यांनी कट केले तरी संपूर्ण चित्रपटामध्ये आणखीन अशा काय काय गोष्टी घुसडलेल्या आहेत की ज्यामुळे जनभावनांचा क्षोभ होऊ शकतो, भावनांचा उद्रेक होऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. कारण की ह्यांचा हेतू हा काही चांगला नाहीये. ह्यांचा हेतू हे गेले 20 वर्षापासून जे सातत्याने मांडत चाललेत हे सगळे अजेंडे आणि लहान मुलाचं कॅरेक्टर पोर्ट्रेट करून बरोबर लहान मुलांच्या मानसिकतेवर घाला घालण्याचा यांचा प्रयत्न आहे की जेणेकरून लहान मुलांनाही असं वाटलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या 11 बॉडीगार्ड्स मुसलमान होते आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान होते. युनेस्को मध्ये 12 किल्ल्यांची नोंद झालेली आहे, रायगड पण त्याच्यामध्ये. हे जर का असेच नॅरेटिव्ह मांडत राहिले तर विदेशी पर्यटक रायगड बघायला येतील आणि आपल्याला विचारतील की कुठे मशीद महाराजांनी बांधलेली,
काय उत्तर द्यायचं आपण त्यांना? त्यामुळे या संपूर्ण चित्रपटाचं पुनर्परीक्षण झालं पाहिजे आणि एक इतिहास संशोधकांची समिती नेमून त्यांच्या पुढे हे स्क्रीनिंग झालं पाहिजे. त्यांच्याकडून त्यांची मतं घेतल्यानुसार, त्यांच्या सल्ल्यानुसार जर का काही गोष्टी कट कराव्या लागला तर त्या कट करून मगच हा चित्रपट रिलीज झाला पाहिजे. फक्त 3 वाक्य बदलली म्हणून हा चित्रपट प्रदर्शित व्हावा ही आमची अर्धवट मागणी आहे. आमची पूर्ण मागणी ही आहे की संपूर्ण चित्रपटाचं पुनर्परीक्षण झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी इतिहास संशोधकांची समिती नेमून त्यांच्या सल्ल्याने तो चित्रपट प्रदर्शित करायचा का नाही करायचा हे ठरलं पाहिजे. खरं म्हणजे मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून घ्यायला एक जन्म सुद्धा अपुरा पडेल, पण हे अशा पद्धतीने इतिहासाची मोडतोड करून खोटं फेक नॅरेटिव्ह जे आहे ते आपल्यापर्यंत पसरवलं जातं. पण येणाऱ्या पिढीने त्याला बळी न पडणं हे खूप गरजेचं आहे. आज या चर्चेच्या निमित्ताने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. डिजिटल विवेकतर्फे मी मनापासून तुमचे आभार मानते निलेशजी. खरंच खूप महत्त्वाचा विषय तुम्ही अतिशय उदाहरणांसह स्पष्ट केला. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भाग्यश्री. डिजिटल विवेक आणि तुझे खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश बिसे. रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. धन्यवाद. प्रेक्षक हो, चित्रपट हे माध्यम जे आहे ते समाज मन बदलतं, पण समाज मन जर प्रदूषित करत असेल तर ते देशासाठी, येणाऱ्या पिढीसाठी मोठं संकट ठरू शकतं. त्यामुळे आपण सुद्धा अशा खोट्या नॅरेटिव्हला बळी पडायचं नाही हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर, साप्ताहिक विवेक, मुंबई. धन्यवाद.